नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एका विशिष्ट प्रकारची चक्की केली आहे। तर कोणाला कळणारसुद्धा नाही की आज आपण भोपळा वापरून चक्की केलेली आहे। तर बनवायला इतकी सोपी आहे, खायला तितकीच टेस्टी लागते आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की भोपळा वापरून ही चक्की केली आहे। तर या चक्कीमध्ये आपण दूध पावडर वापरलेलं नाही किंवा खवासुद्धा वापरलेला नाही, तरीसुद्धा एकदम आपण जशी बाजारातून आणतो ना, अगदी सेम तशीच आपली चक्की झालेली आहे। तर बघा, आपली चक्की अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार झालेली आहे। तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला तितकीच टेस्टी झालेली आहे। तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एक भोपळा घेतलेला आहे। तर भोपळा आपल्याला कोवळा भोपळा घ्यायचा आहे आणि ताजा फ्रेश भोपळा घ्यायचा आहे। आता त्याचा मागचा जो भाग आहे तो आपण काढून टाकणार आहे आणि भोपळ्याची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। तर ज्याने आपण बटाटे छिलतो ती छिलणी घेतली आहे आणि त्याने जो भोपळ्याचा वरचा भाग आहे तो आपण छिलून घेणार आहे, म्हणजे वरची साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे। आता बघा, संपूर्ण भोपळ्याची आपण साल काढून घेतली आहे। तर तुम्ही किती चक्की बनवणार आहे त्यानुसार तुम्हाला भोपळा घ्यायचा आहे। इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे। जर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात चक्की बनवायची असेल तर तुम्ही संपूर्ण भोपळासुद्धा घेऊ शकता। आता आपण भोपळ्याचे 2 भाग केलेले आहेत आणि मध्ये जे बी आहे ते काढून टाकणार आहेत। आता दोन्ही जे भोपळ्याचे भाग आहेत त्यामधील सर्व बी जे आहे ते आपण काढून टाकणार आहेत। तर बघा, इथे आपण भोपळ्याचे बी काढून टाकलेले आहेत। तर पूर्ण आपण भोपळ्यामधील बी काढून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला भोपळ्यातले बी काढून झाले की भोपळा जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता इथे आपण भोपळा धुवून घेतलेला आहे आणि आता आपण तो खिसणीने किसून घेणार आहेत। तर इथे मी खिसणी घेतलेली आहे आणि त्याने आपण भोपळा जो आहे तो किसून घेणार आहेत। तर आपण ज्याने खोबरं किसतो तीच खिसणी घेतलेली आहे, तर त्याने आपण भोपळा जो आहे तो किसून घेणार आहेत। आता बघा, इथे मी सर्व भोपळा जो आहे तो किसून घेणार आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता बघा, भोपळा आपण किसून घेतलेला आहे। अशा प्रकारे सर्व भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर सर्व जो भोपळा आहे तो आपला किसून झालेला आहे। आता यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण थोडंसं पिळून घेणार आहेत, कारण भोपळ्याच्या स्वतःच्या अंगाला भरपूर पाणी सुटलेलं असतं। तर ते पूर्ण पाणी आपण पिळून काढणार आहेत। जर तुमच्याकडे एखादं सुती कापड असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे एक्स्ट्राचं पाणी काढू शकता किंवा हाताने सुद्धा हे पाणी पिळून काढू शकता। आता बघा, इथे आपण भोपळ्यातील पाणी पिळून काढलेलं आहे। तर जो राहिलेला जो भोपळ्याचा किस आहे त्याचं सुद्धा आपण अशाच प्रकारे पाणी काढून घेतलं आहे। तर इथे आपला 1 वाटी भरून भोपळ्याचा किस तयार आहे। आता आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे। तर इथे आपण जास्त तुपाचा वापर केलेला नाही, अगदी कमी तुपामध्ये ही चक्की बनवलेली आहे। आता तूप आपलं वितळलं की त्यामध्ये आपण जो भोपळ्याचा किस आहे तो टाकून घेणार आहेत। तर किस टाकून झाला की आपण तो एक 2 ते 3 मिनिट चांगला परतून घेणार आहेत, म्हणजे तुपामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हा भोपळ्याचा किस जो आहे तो परतून घ्यायचा आहे। आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे। अगदी मंद आचेवर हा भोपळा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुपाचं फ्लेवर जे आहे ते भोपळ्यामध्ये येईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला एक झाकण ठेवून भोपळा एक 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। भोपळा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि भोपळा जो आहे तो थोडासा मऊ झालेला आहे। परत आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत। तर भोपळा आपण शिजवत असताना एकदम गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे। अगदी मंद आचेवर हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे।
आता यामध्ये आपण साखर टाकणार आहेत. तर साखरेची आपण पावडर केलेली नाही, तर साखर आपण तशीच यामध्ये टाकून घेणार आहेत. जसजसं आपल्या साखरेला ऊब लागेल तसतसं ती मेल्ट व्हायला सुरुवात होते. इथे मी 2 चमचे साखर टाकली आहे. तर तुम्हाला अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर इथे वाढवू शकता. आता साखर जी आहे ती पूर्णपणे आपण या भोपळ्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे. तर थोडंसं ओलसरपणा झालेला आहे. आता यामध्ये आपण दूध टाकणार आहे. तर इथे मी अर्धा कप दूध वापरलेलं आहे. तर दूध जे आहे ते अगदी फुल फॅट असलेलं दूध वापरलेलं आहे आपण, म्हणजेच आपण म्हशीचं दूध वापरलेलं आहे. आता दूध टाकलं की अजून आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आता बघा, दुधामध्ये भोपळा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आणि परत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट भोपळा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर एकदम मऊ आपला भोपळा शिजला की तो चक्की जी आहे ती खूपच छान होते आणि खायला सुद्धा खूपच छान लागते. आता बघा, एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर थोडासा ओलसरपणा निर्माण झालेला आहे. तर परत आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत. आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहेत. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही जे आपलं ओलं नारळ असतं त्याचंसुद्धा नारळ जे आहे ते एकदम मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकू शकता, किंवा जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा खवासुद्धा टाकू शकता. पण आज आपण इथे बिना खवा आणि बिना मिल्क पावडरची ही चक्की बनवलेली आहे. तर डेसिकेटेड कोकोनट टाकून झालं की परत आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत. तर एक 2 ते 3 मिनिट परत आपण मिक्स करून घेणार आहेत. तर इथे आपली चक्की जी आहे ती तयार होत आलेली आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला डेसिकेटेड कोकोनट भोपळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेणार आहेत. तूप टाकून झालं की परत आपण हे मिक्स करून घेणार आहेत. तर ऑलमोस्ट आपली चक्की जी आहे ती तयार झालेली आहे. पण अजून एक छान व्हावी म्हणून आपण यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा रंग वापरणार आहेत. तर जो खाण्याचा रंग आहे तो अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण एक छान कलर यावा म्हणून मी यामध्ये अगदी चिमूटभर हिरवा रंग टाकलेला आहे. तर रंग टाकून झालं की परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये कोणतं फ्लेवर नसतं, पण एक रंग छान यावा म्हणून मी हिरवा रंग टाकलेला आहे. तर बघा, रंगामुळे आपली चक्की खूपच छान दिसत आहे. आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. तर काजू बदामाचे काप आणि भोपळ्याचे बी आपण घेतलेले आहेत. तर यामध्ये हे टाकून घेणार आहेत आणि परत आपण हे छान असे मिक्स करून घेणार आहेत. तर हे मिक्स करत असताना आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बंद करून हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करत आहेत. तर चांगल्या प्रकारे ड्रायफ्रूट्स मिक्स झालेले आहेत. आता आपण हे लगेच सेट करण्यासाठी टाकणार आहेत. तर एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण ही चक्की सेट करणार आहेत. जर तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही त्यालासुद्धा तूप लावून घेऊ शकता आणि ही चक्की सेट करायची आहे. तर अगदी हलक्या हाताने आपण ही चक्की प्रेस करून घेणार आहेत. तर बघा, इथे आपण संपूर्ण चक्की हाताने चांगली प्रेस करून घेतलेली आहे. आता यावर आपण अजून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही टाकू शकता. थोडे भोपळ्याचे बी यावर मी प्रेस करणार आहे. तर बघा, आपण इथे चक्की जी आहे ती सेट करून झालेली आहे. आता ही 1 तासभरासाठी आपण अशीच बाजूला ठेवणार आहेत, पूर्ण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत. तर बघा, 1 तासभर झालेला आहे आणि चक्की जी आहे ती आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहेत. तर चक्की पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेणार आहे. तर चाकूच्या मदतीने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत.
इथे बघा आपण वड्या पाडून झालेल्या आहेत. आता एक एक करून आपल्याला वडी काढून घ्यायची आहे. तर बघा इथे आपल्या वड्या किती मस्त पडलेल्या आहेत आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व ज्या वड्या आहेत ते एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहेत. इथे बघा आपल्या भोपळ्याची चक्की तयार आहे. तर रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि दिसायला तर मस्त दिसतच आहे. खायला तितकीच टेस्टी झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ आहेत ते कुठून पाहत आहेत नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात.